मित्रांनो, वेलकम टू त्रेस क्रिएट्स. तर मंडळी, आजचा टॉपिक आहे एप्स्टीन फाईल्स आणि त्याचे भारतीय कनेक्शन. तर तुम्ही रिसेंटली ऐकलंच असेल की एप्स्टीन फाईल्स मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचं पण नाव रिसेंटली आलं गेलं. तर या आजच्या टॉपिक मध्ये आपण डिस्कस करूया की एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय, त्याचं भारतीय कनेक्शन काय, तो रिसेंटली एवढं सरफेस का झालं आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भारतावर कसे झाले किंवा ग्लोबली कॉन्सिक्वेन्सेस काय झाले. तर लेट्स स्टार्ट. ओके, सो एप्स्टीन फाईल्स म्हणजे एखादी जगात कुठे पण कुठल्या पण ज्युडिशियरी मध्ये केस झाली तर त्याच्यावर आपण काय करतो, तर ते केस त्याचे डॉक्युमेंटेशन तयार होते. तर सेम युएसए मध्ये पण झालं की एप्स्टीन जेफ्री नावाचा एक पर्सन होता ज्याच्यावर खूप सारे चाइल्ड अब्यूज, सेक्शुअल अब्यूज अशा प्रकारचे केसेस होते. या केसेस 2008 ते 2019च्या दरम्यान चालल्या गेल्या. पण 2025 मध्ये युएसए गव्हर्नमेंटने एक एप्स्टीन ट्रान्सपरन्सी ऍक्ट पास केला. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की बाबा जेवढे पण एप्स्टीनच्या जेवढ्या पण केसेस आहेत त्या आपण एकदम ट्रान्सपरंटली डील करूयात. ओके, तर त्याच्यासाठी आहे का FBI आणि त्यांच्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनी त्याच्यासाठी काम करायला चालू केलं आणि त्याचे एकदम ट्रान्सपरंट आणि जसे आहेत तसे रिपोर्ट्स बाहेर आले. मग यामध्ये असं नाही की फक्त अमेरिकन लोकांचेच नाव आले, तर भारतीय लोकांचे पण नाव आले. पण जगातल्या खूप फेमस सेलिब्रिटीज लाईक इवन डोनाल्ड ट्रम्प, युएसए राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पण नाव आलं गेलं. त्याच्यानंतर जगविख्यात सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग, देन बिल गेट्स यांचंही नाव आलं गेलं. मग अशा भरपूर पर्सनॅलिटीचं नाव त्याच्यात आलं गेलं. पण पर्टिक्युलरली आपण भारतीय असल्याच्या दृष्टिकोनाने आपण भारताचा विचार करू की नेमकं नरेंद्र मोदी यांच्यावर कोणते आरोप केले गेले व त्याचा इम्पॅक्ट भारतावर कसा झाला. आणि तुमचं पण याच्यात मत कळू द्या की खरंच हे केलेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत, याच्यावर आपण थोडं डिस्कस करूयात. ओके, तर नरेंद्र मोदी यांच्यावर असा आरोप केला गेला की जेव्हा 2017च्या व्हिजिटमध्ये नरेंद्र मोदी इस्रायलला गेले त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी नाही का युएसएच्या प्रेसिडेंटला एकदम बेनिफिट होण्यासाठी काही अनवॉन्टेड गाण्यांवर डान्स केला किंवा गाणे गायले, कारण युएसएच्या राष्ट्राध्यक्षांना काही त्याचा बेनिफिट होईल याच्यासाठी असे आरोप केले गेले की त्यांनी काही अमान्य कृती केल्या. मग खरंच ही अमान्य कृती, पण हे आलं कुठून एक्झॅक्टली? रिसेंटली जेव्हा या एप्स्टीन फाईल बाहेर आल्या तेव्हा असं बाहेर आलं की ते एप्स्टीन फाईल्स मध्ये ते ईमेल थ्रू असे सम चीट कोड्स यूज करून ते बोलत असायचे. मग ते बाहेर आल्या आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या गेल्या. पण जसं या टीका बाहेर आल्या त्याच वेळी भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीने एक स्टेटमेंट रिलीज केलं की दिस इज ऑल द एलिगेशन्स ऑन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आर नल अँड वाईट, आणि सगळे त्यांच्यावरचे जे आरोप प्रत्यारोप आहेत ते फेटाळून लावले आहेत. पण विषय शेवटी फिरून येतोच की खरंच नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले आरोप व्हॅलिड होते का किंवा त्याचं काही दुसरं कनेक्शन आहे का? कारण रिसेंटली जसे नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले गेले तसं लगेच 2 दिवसात इंडिया युएसए ट्रेड डील झाली. आणि इंडिया युएसए ट्रेड डील मध्ये तुम्हाला माहितीच आहे की भारताचा जो युएसए सोबतचा व्यापार आहे तो खूप अनबॅलन्स्ड म्हणजे भारत जो ज्या प्रमाणात युएसए कडून इम्पोर्ट करतो आणि ज्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो, हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स्ड आहे. त्याच्यामुळं की एकंदरीत कुठेतरी वाटायला लागतं की आता जी इंडिया युएसए ट्रेड डील झाली आणि भले टॅरिफ कमी झाले पण त्याचा पर्टिक्युलरली भारतीय कृषी क्षेत्रावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. कारण तुम्हाला माहितीच आहे की इंडियामधली शेती खूप फ्रॅगमेंटेड आणि खूप छोट्या प्रमाणात शेती आहे. पण जर आपण इंडियाच्या ऍग्रिकल्चरल मार्केटचा ऍक्सेस पूर्ण जर आपण युएसएला दिलं तर नाही का भारतीय जी शेती आहे ती पूर्ण शेती आणि शेतकरी एकदम पूर्णपणे कोलमडून जाईल आणि त्याच्यामुळे भारतावर त्याचे खूप वाईट परिणाम होण्याच्या शक्यता दिसत आहेत. आणि ही ट्रेड डील आणि मला वाटतं की ट्रेड डील आणि हे एप्स्टीन फाईलचे जे रेकॉर्ड्स आले त्याच्याशी कुठंतरी लग्न वाटत आहे. तर याच्यावर तुमचंही मत कमेंट बॉक्स मध्ये कळू द्या. आणि असं म्हणलं जातं की इफ यू डू गुड इट्स गुड फॉर यू अँड गुड फॉर अदर्स ॲज वेल. सो अशा माणसाचा, एप्स्टीन जेफ्री नावाच्या माणसाचा मृत्यूही कसा झाला, एकदम वाईट प्रकारे मृत्यू झाला. कारण जिथे त्यांच्यावर 2019 मध्ये ज्या जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं आणि तिथे नाही का
त्यांना असं मानलं जातं की त्यांनी सुसाईड केलं, पण ऍक्च्युअली पाहता गेलं तर त्यांच्या सुसाईडचा कुठे व्हिडिओ नाही, किंवा ज्या रात्री ते कृत्य झालं त्या रात्रीचा कुठलाही व्हिडिओ नाही, सीसीटीव्ही फुटेज नाही, किंवा कुठल्याही सिक्युरिटी गार्ड वगैरेचं काहीच नाही. सिक्युरिटी गार्ड पण झोपले होते असं मान्य करण्यात आलं. एकंदरीत हे कुठंतरी थोडं नाही का संदिग्ध वाटतंय. तुमचंही मत याच्यावर कळू द्या. अँड थँक्यू फॉर वॉचिंग मी गाईज. सी यू इन द नेक्स्ट.